आल्या पाय चिवचिव आल्या पाय. तिकडे नको जाऊ रस्त्याकडं. अय अय इथं ये. आल्या चिवचिव आल्या चिवचिव आली काय चिवचिव आली तेव्हा नेडे येतील पाय ना. तर हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्लॉगमध्ये. तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर म्हटलं आज आहे रविवार आणि आज काल म्हणजे बघितलंयच तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये मिस्टर गेले होते भाजीपाला आणायला आणि त्यानंतर मी काही दाखवलंच नाही कारण आम्ही गेलो होतो बड्डेला. मग काय काय भाजीपाला आणलं ते काय तुम्हाला सगळ्यांना दाखवलंच नाही मी. तर भाजीपाल्यामध्ये आणलं आहे शेपू पालक हे बघा. आणि हा शेपू पालक जास्त दिवस काही टिकत नाही म्हणजे लगेच आहे ना ते त्याचं पाणी व्हायला सुरुवात होऊन जाते फ्रीजमध्ये ठेवलं तरी. मग म्हटलं करून टाकून मला काही ते आवडत नाही अजिबात कितीही भारी बनवलं तरी आवडत नाही ते. पण मिस्टरांनी आणलं आहे मग करावं लागेल म्हटलं मग आता त्यांच्यासाठी करते मस्तपैकी अशी. मला म्हणजे आवडतच नाही तिचं लय वास येतो मला त्या शेपू पालकाचा. मग मिस्टरांसाठी करते आणि कशी करते कशी नाही ते नक्की बघा तुम्ही आणि रेसिपी कशी वाटते कशी नाही ते सुद्धा शेअर करा. तर सॉरी शेअर पण करा तुमच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा माझा व्हिडिओ किंवा माझं चॅनल. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि खुशीला मस्त आंघोळ वगैरे घातली आहे. आज आहे खुशीला सुट्टी रविवार आहे. तर आजचा दिवस कसा जातो कसा नाही काय मी दिवसभर गागण्यातच जाईल माझा व्हिडिओ आज. हे नका करू ते नका करू. आणि कालच्या ब्लॉगसाठी सॉरी बरं का कालचा खूप मोठा म्हणजे रेकॉर्डच तोडून टाकला मी सगळ्या व्हिडिओंचा माझ्या. तर कालचा खूपच मोठा व्हिडिओ होऊन गेला होता पण आहे ना शूट केलं होतं म्हटलं आणि आपण एवढं मेहनतीनं शूट करायचं आणि मग ते दाखवायचं नाही सगळ्यांसाठी. आणि ते 2 व्हिडिओ केले असते त्याचे पण मग ते म्हणजे हे होत नाही मग आधीच्या व्हिडिओंचं ते सगळं निघून जातं आणि दुसरं येऊन जातं. मग त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे एकच व्हिडिओ करून टाकू आणि आजपासून नवीन स्टार्ट करू ब्लॉगला. तर आता आहे ना स्वयंपाकाला सुरुवात करते मी पण त्याआधी. तर नाही बघा मित्रांनो मी करायला लागले होते स्वयंपाकाला सुरुवात पण आता मिस्टर आले आणि मिस्टर बोलले की स्वयंपाक नंतर कर पहिले बेळ करून घेऊ म्हणून. तर दाखवू दे इकडं. तर हे सगळं सामान आमचं पाहून गेलं पोरांनी घेतलं बघा. काल शनिवारच्या बाजारातून आहे ना भत्ता आणला होता मिस्टरांनी भत्ता आणला होता. तर म्हटलं आज मस्तपैकी आपण त्याची ओली भेळ करू. तर इथं घेतलाय भत्ता आणि कांदा घेतलाय एक कारण पोरं जास्त कांद्याचं नाही खायचे त्याच्यामुळं. एक टमाटा घेतलाय टमॅटो घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर टाकू आणि लिंबू गेलाय पलंगाखाली. तर तो नंतर त्याची गरज पडल्यावर काढू. तर आता चला मी आणि उसळ पण म्हणजे शिजून टाकतात पण तसं काही करणार नाही आम्ही फक्त कांदा टमॅटो आणि कोथिंबीर लिंबू पिळूनच खाणार आहे कारण म्हणजे ते एवढा टाइम पण नाही आणि झटपट. तर हे बघा इथं आहे ना आता मिस्टरांनी कापायला घेतलंय. असा अर्धा टोमॅटो घ्यायचा असं कट करायचा नंतर त्याला असं कापायचं. आता बारीक बारीक तर मस्तपैकी टोमॅटो कापून घेणार आहे. तसं पाहिलं तर उसळ पण जी आहे ती शिजून टाकतात पण आम्ही काही टाकणार नाहीये. खुशी काय म्हणताय बघू. अरे बघा मी ना थोडासा बत्ता घेतलाय खाली थोडं टोमॅटो टाकलाय आणि अर्धा चिरलाय अजून अर्धा बाकी आहे. मस्तपैकी मिक्स करू. तर हे बघा आता आपली बेळ तयार झाली आहे. मस्त लिंबू पिळू राहिली मिस्टर आणि कांदा टमॅटो टाकून मस्तपैकी झटपट बेळ तयार करणार. मिरची काही टाकणार नाही कारण पोरं खाणार आहे त्याच्यामुळं. देतीये आता मस्त मिक्स करून घेऊये. मग कशात घालायची कोथिंबीर ना ते देठ काढले नाही काही नाही ते सारं दाता खाली येते मग.
म्हणजे आता तुम्ही खाणार आता हा बरोबर आणि तुम्ही भाजी काही खाणार नाही. भाजी हे बरं थांब रे तुला काय करावा चाकूला एवढं ते जाण. नाही हो भात झाली. बस ना साऱ्या घरात पसारा करू राहिले तुम्ही. बसा खायला. आपली बेळ तयार आहे मस्तपैकी. थोडं लाल मिरची. चला तर आता खाऊन घेऊ. तर हे बघा मस्तपैकी बेळ खाल्ली आम्ही सगळ्यांनी. कशी होती खुशी बेळ? आवडली का? श्री कशी होती बेळ? अगदी 5-1 मिनिटात बनणारी बेळ आहे, जास्त तामझाम नको. बघा श्रीला पा किती आवडली. द्या हो त्याला द्या. हा हात कर बरं तिखट कर बरं अजून द्या. तर हे बघा इथं नाश्ता वगैरे झाला आहे आपला आणि आता आहे ना आपण स्वयंपाकाला स्टार्ट करणार आहे. तर शेपू पालकाची भाजी करायची आहे. तर मी आज आहे ना एक म्हणजे म्हणजे आता तुम्ही बरेच जण करत असाल त्या पद्धतीने, पण मग म्हटलं तरी पण शेअर करू. तर इथे ना मी शेपू आणि पालक एकदम अशी जितकी बारीक होईल तितकी बारीक चिरून घेतली. तसं पण आपल्याला ही बारीक करायचीच आहे मिक्सरमध्ये, पण मग एवढंच होईल का थोडी लवकर शिजली जाईल. आणि इकडे आहे कांदा, टमाटा आणि लसूण. आता इथं तुम्ही आलं पण घेऊ शकता, पण आता आलं नाही माझ्याकडं, त्याच्यामुळं मी फक्त लसूण घेतला आहे. आणि हा लसूण तुम्ही असा पण टाकू शकता किंवा मग कुटून टाकू शकता. तर मला आहे ना असं म्हणजे आवडत नाही, तर मी कुटून टाकणार आहे. आणि बेसन पीठ घ्यायचं आहे. तर बेसन पीठ काय अजून मी घेतलं नाही इथं, तर ते दाखवलंच मी तुम्हाला पुढं. तर हे बघा असं इतकं सामान मी घेतलं आहे. आणि आता आपण आहे ना सगळ्यात आधी ही भाजी ना तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे शिजूनच घ्यायची पूर्ण. तर चला रेसिपीला आता आपण स्टार्ट करू. तर इथे ना कढईमध्ये मी एकच उकळी तेल टाकून घेतलं. जास्त तेल नाही, आपली फक्त भाजी शिजवायची आहे, म्हणजे फोडणी वगैरे नाही द्यायची, फक्त आपल्याला शिजवायची. त्याच्यामुळं थोडंसंच एक उकळी तेल घेतलं आहे मी. आता तेल तापलं की ही भाजी जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकून व्यवस्थित पुरी तेलामध्ये परतून घ्यायची आहे, म्हणजे शिजवली पूर्ण तरी चालेलच. तर आता तेल आपलं तापलं आहे, तर आपण आता ही जी भाजी आहे ती टाकून घेऊ. पूर्ण भाजी टाकून घ्यायची व्यवस्थित. आणि आता आहे ना मस्त हळूहळू सगळी भाजी जी आहे ते तेलामध्ये परतवीत राहायची आहे, जोपर्यंत ही जी भाजी आहे ती पूर्ण शिजून याची निम्मी होत नाही तोपर्यंत आपण हे बघा अशा पद्धतीने करायची पूर्ण भाजी. आणि जास्त हलवायची पण नाही, नाहीतर मग त्याची ना टेस्ट खराब होती आणि शेपूचा मग जास्त वास म्हणजे यायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यामुळे अगदी थोडं थोडंच हलवायचं आहे, म्हणजे जेणेकरून खाली डागायचं पण नाही आणि आपली भाजी कच्ची पण राहायची नाही. अशा याने आपल्याला परतवीत राहायचं आहे. तर अगदी 5-1 मिनटं, अजून 1 मिनटं पण नसेल झाला आणि भाजी आपली जी आहे ती म्हणजे पूर्ण तिची निम्मी झाली पण आहे इतक्यात. आणखीन 1-1.5 मिनटं किंवा 1 मिनटं आणखीन फक्त आपण हे करू, म्हणजे मग पूर्ण भाजी जी आहे ती शिजली जाईल आपली. तर आपली भाजी ना इथं शिजलेली आहे. तर आता आपण आहे ना हिला मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहे बारीक करण्यासाठी. आता जोपर्यंत आपली भाजी ना दळण्यासाठी थंड होती तोपर्यंत आपण इकडं फोडणीची तयारी करणार आहे. तर ह्याच कढईमध्ये ना मी तेल टाकून घेतलं आहे आणि आता फोडणीसाठी ना जिरं, मोहरी, 2 लाल मिरच्या आणि कढीपत्ता, कोथिंबीर हे ऑप्शनल आहे, टाकू वाटलं तर टाका, नाही टाकलं तर काही अडचण नाही. तर आता आपण इथे फोडणीला म्हणजे फोडणीची तयारी करणार आहे. तर इथे ना आता मी तेल तापत ठेवलं आहे.
तर आता इथं तेल तापलं की ह्या दोन, तर इथे ना कढईमध्ये मी आता तेल तापून घेतलं आणि तीच कढई ठेवली आहे. तर तेल तापलं त्यानंतर जिरं मोहरी टाकली, ती तडतडली व्यवस्थित. त्यानंतर लसूण जो आहे तो कुटून टाकला, कारण लसूण मला असं दाताखाली आल्यावर आवडत नाही. आणि त्यानंतर एक कांदा जो आहे थोडासा मोठा साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतला आणि तो टाकला. त्यानंतर तो ना 1-1.5 मिनटं किंवा 1-2 मिनटं चांगलं परतवायचा, म्हणजे निम्मा कांदा जो आहे तो शिजला की त्यानंतर आहे ना आपल्याला, आता तुम्हाला भाजी किती करायची याच्या अकॉर्डिंग मी अर्धी वाटी जे आहे ते बेसन पीठ घेतलं होतं, ते टाकून व्यवस्थित हे करून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आहे ना बेसन पीठ पण टाकल्याच्या नंतर 1-1.5 मिनटातच आपल्याला आपल्या घरातले जे बेसिक मसाले असतात तर ते मी टाकले होते इथे. तर आता इथे टमाटा पण चिरला होता, तर आता टमाटे टाकल्यावर जे आहे ते एकदमच कोरडं होऊन जाईल. इथे म्हणजे असं वाटणार का आता हे पिठलं होतं का काय, याचं असं होईल. तुम्ही बघू शकता, पण आहे ना घाबरायचं नाही, इथं आपोआप आहे ना हळूहळू तेल सुटेल. आणि वाटलंच तुम्हाला जर वाटत असेल तर आणखीन थोडंसं तेल टाकू शकता, मी काही टाकलं नव्हतं. ते म्हणजे त्याला त्याचं आपोआप होऊन जाईल भाजी. तर इथे मग मी घरातले काही बेसिक मसाले, काही दुकानचे मसाले जे असतात आपल्या घरामध्ये, तर मग ते टाकले आणि ते व्यवस्थित परतून घेतले. गॅसची फ्लेम जी आहे ती कमी ठेवली होती आणि व्यवस्थित 5-1 मिनटं किंवा 2-2.5 मिनटं जे आहे ते व्यवस्थित आहे ना भाजायचं आहे. म्हणजे जितकं तुम्हाला जसं टाईम भेटेल तसं करू शकता. जर टाईम नसला तर गॅस फुल करून पटापट आवरू पण शकतात, पण माझ्याकडे टाईम जास्त होता त्याच्यामुळे मी चालू होतं मस्तपैकी. आणि त्यानंतर मग मसाले थोडेसे फार भाजल्याच्या नंतर आहे ना अगदी थोडंसं अर्धा ग्लास जो आहे तो पाणी टाकलं, म्हणजे का जे आपण टमॅटो ते टाकलं आहे मसाले, तर ते व्यवस्थित शिजतील म्हणून मग थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि त्यानंतर जी शेपू पालक जी आपण शिजवलेली होती त्यालामध्ये, तर ती पण मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. आणि हे बघा आता इथे ना ती ॲड करायची आहे आणि व्यवस्थित एकजीव हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवत राहायचं थोडंसं, कारण मग म्हणजे सगळं बेसन पीठ टाकलेलं आहे आपण, त्याच्यामुळे मग सगळं एकजीव झालं पाहिजे. आणि इथे तर तुम्हाला जर थोडीशी पातळ पाहिजे असेल तर इथे तुम्ही थोडी पाणी टाकू शकता, पण मी काही जास्त म्हणजे टाकणार नव्हते. थोडेसे मिस्टरांसाठी करायची होती, पण ती इतकी अप्रतिम झाली की तुम्ही सुद्धा बघाल. अक्षरशः मी कधी न खाणारी शेपू भाजीची म्हणजे पालकाची भाजी मी सुद्धा आज खाल्लेली होती. आणि इथे ना आपली मीठ टाकलं आणि त्यानंतर इकडे तडकासाठी ठेवलं. तर हे बघा खरा फ्लेवर जो आहे तो या तडक्यामुळंच येतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही सुद्धा म्हणाल का खरंच छान, इतकी छान रेसिपी आज कशी काय आम्हाला दिली हिने. तर मला सुद्धा विश्वास नव्हता भेटत का कशी काय एवढी छान भाजी झाली ही म्हणून. तर हे बघा इथे मस्तपैकी असे 2 हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या होत्या तर तोडून घेतल्या आणि मस्त त्याचा असा तडका दिला. आणि मग 2-1 मिनटं आणखीन जी आहे ती शिजून दिली. त्यानंतर मस्तपैकी बाजरीच्या भाकरीसोबत ही जी भाजी आहे ती सर्व करायची आहे. आणि फोडलेला कांदा, मग तर विचारायलाच नको, इतकी भारी मस्त अशी चव आली होती आणि खूप आवडीने खाल्ली. तर मिस्टरांचा सुद्धा मी तुम्हाला पुढं ऐकवणार आहे की मिस्टर काय बोलले भाजीविषयी. तर हे बघा इथे आपलं ताट जे आहे ते तयार झालेलं आहे. मस्त शेपू पालकाची भाजी, 2 भाकरी बाजरीच्या आणि फोडलेला कांदा. तर आता मिस्टरांना मस्तपैकी दिलं आहे वाढून. आणि आता पहिले निवद दाखवते आणि मग मिस्टर खातील, तर पहिले मी आता निवद दाखवून येते. तर हे बघा आता दिलं आहे, मस्त निवद दाखवलं आणि मिस्टरांना वाढून दिलं. तर खाऊन बघा आणि सांगा मला कशी झाली भाजी. आणि पहिल्यांदा माझ्या बाजरीच्या भाकरीचा असा पापूड निघाला. वा छान, खरंच का? हां, खरंच छान झाली. तर पहिल्यांदा बनवून बघितली होती अशी भाजी. मला काय आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही काही खाणार नाही. चला भाकरी ठेवायला आणा, काही छान केली त्याबद्दल देवाचे धन्यवाद. थोड्या आहेत मला अशीच भाजी करत राहा आणि अशाच भाकरी करत राहा जा, असे छान छान आम्हाला खाऊ घाला. तर चला आता जेवून घेऊ द्या मिस्टरांना, मग बाकीचे कामं बघू आता आपण. तर आत्ताच झाले आमच्या दोघांचे पण जेवण आणि मिस्टरांनी ती घेतलं झोपून लगेच. कशी झाली होती भाजी? 1 नंबर झाली. ते जेवण झाल्यानंतर थोडे वामकुष्की घ्यावा असा आपला शास्त्र नेम आहे. त्याच्यामुळे 15-20 मिनटं वामकुष्की घेतो असं मी. नंतर मग आपल्या कामाला आपण तयार व्हावं. आणि आता बघा माझ्या दोन्ही पुतण्या खाताय, त्यांना विचारा भाजी कशी काय. तर मिस्टरांनी अगदी पोटभर जेवण केलं आणि आता आहे ना ज्ञानेश्वरी जेव राहिली तर तिला विचारते कशी झाली भाजी. भाजी आवडली का तुला? म्हणजे पुरी खाती नाही शेपू पालकाची भाजी, पण मग आज खाल्ली म्हणजे आवडली त्यांना. आणि हे बघा एवढीच उरली आहे,
तर आता संध्याकाळी ना मी तिच्या मस्त अशा पुड्या करणार आहे, तर ती रेसिपी पण शेअर करील, तर ती पण नक्की बघा. आणि आता आहे ना जेवणाचे भांडे आता हे घासून घेते आणि श्रेयांशला झोपी लावलं आहे. आता घरदार झाडावं लागेल. आता मिस्टर आले घरी आणि मिस्टर चालले आता सासूबाईंना आणायला. नांदूर टेकला मोठ्या ननंदबाईंच्या इथं जायले सासूबाई, मग तिकडे चालले आणायला. आणि येता येता तसंच खुशीला काय आणणार आहे खुशी तुला पप्पा? काजू बदाम इकडे येऊन सांग ना, दिसत नाही तिकडे. इकडे काजू बदाम अशी ये ना. काजू ते कशा बदाम ड्रेस काढ सांग पप्पा काय आणणार तुला? काजू बदाम आवडते ना तुला? मनुके पप्पा डान्स का काहीतरी खाऊन घ्या अगं